विचारबीज बुद्धिमत्ता आणि गणित या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आकृत्यांचे कोडे सोडवा तर्कशक्तीला चालना द्या हे प्रकरण पाहणार आहोत। बुद्धिमत्ता चाचणी आकृत्यांचे डिजिटल सराव ताल 4 मुख्य घटक आणि 40 दर्जेदार प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत। सोबतच 4 प्रकरणांचा आपण सविस्तर आढावा या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आज पूर्ण व्हिडिओ हा आकृत्यांवर आधारित असेल। बघा, क्रम पूर्ण करणे, दुसरा घटक आहे विसंगत आकृती ओळखणे, तिसरा गटात बसणारी आकृती ओळखणे शोधणे आणि चौथा सहसंबंध पहिल्याचा दुसऱ्याशी जसा असेल तसा तिसऱ्याचा चौथ्याशी। चला तर मग सुरुवात करूया। घटक 1 क्रम पूर्ण करणे सिरीज। यामध्ये दिलेल्या आकृत्यावरून पुढची आकृती कुठली असेल, दिलेल्या प्रश्नामध्ये 3 आकृत्या 2 आकृत्या दिलेल्या असतील तर आपल्याला शोधायचं पुढचा कुठला असेल। हा पहिला प्रश्न, याच्यामध्ये ॲरोज दिलेले आहेत। ॲरोज हे क्लॉकवाईज काय होत आहेत, 90 अंशामध्ये फिरत आहेत। तर आपलं उत्तर कोणतं असायला पाहिजे बाळांनो? पहा, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे। दुसरा प्रश्न, यामध्ये त्रिकोण पंचकोन चौरस पंचकोन अशा आकृत्या दिलेल्या आहेत। तर या ठिकाणी आपलं उत्तर काय यायला पाहिजे, तर षटकोन म्हणजे 6 कोन या ठिकाणी यायला पाहिजे। आता तिसरी आकृती, एक वर्तुळ आहे, त्यानंतर 2 वर्तुळा म्हणजे एकमेकात ठेवलेले आहे, त्यानंतर वर्तुळांची संख्या वाढत जाते पहा। तर मग पहा बरं कुठलं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 3। ओके बाळांनो, तुम्ही पण सोडवा माझ्यासोबत। वर्तुळातील छायांकित भागाचे प्रमाण वाढवण्याचा नियम अभ्यासाचा आपल्याला या ठिकाणी बघा। तर याचं उत्तर तुम्ही स्वतः मेन्शन करा। याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, चौकोनाच्या घड्याळाच्या दिशेने फिरणाऱ्या काळ्या टिंबाचे पुढील स्थान ओळखा। तर पहा बरं, आता तुम्ही स्वतः याचं उत्तर हे करायचं आहे, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6 पहा बाळांनो, याच्यामध्ये काय केलेलं आहे, वर्तुळाच्या आत त्रिकोण, त्यानंतर त्रिकोणाच्या आत चौरस तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा पंचकोन। तर त्या पद्धतीनं कुठला पर्याय येईल पहा, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 7 खूप सोपा आहे पहा, यामध्ये उत्तर आपलं काय असायला पाहिजे बाळांनो? तुम्ही निवडायचं आहे पर्याय क्रमांक 3 हे येणार याचं उत्तर। पुढचा प्रश्न पाहूया। या प्रश्नात चौरस आणि कर्ण दिलेला आहे, त्या आधारे जर कर्णाच्या क्लॉकवाईज पाहिलं तर पर्याय क्रमांक आपला 2 हा येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, एक अर्धवर्तुळाकार आकृती दिलेली आहे, तर तिच्या दिशावरून ठरवायचं आहे आपल्याला कुठला पर्याय येऊ शकतो। तुम्ही देखील ठरवू शकताय, पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 10, घड्याळ दिलेला आहे, घड्याळामध्ये आकड्यांची रचना दिलेली आहे, सेकंद काटा मिनिट काटा। त्या आधारावर तुम्ही देखील उत्तर नोंदवून ठेवायचे, पर्याय क्रमांक 2। पुढचा घटक पाहूया। घटक क्रमांक 2 विसंगत आकृती ओळखा, ऑड मॅन आउट। यामध्ये वेगळी आकृती आपल्याला निवडायची आहे, तर त्याकडे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे। पहा, पहिली आकृती त्रिकोण आहे, चौरस आहे, त्यानंतर एक कोन आहे आणि वर्तुळ आहे। तर याच्यातली कुठली आकृती येऊ शकते आपण सांगू शकताय, पर्याय क्रमांक 3। कारण पर्याय क्रमांक 3 मध्ये बंदिस्त आकृती नव्हती। प्रश्न क्रमांक 12, याच्यामध्ये पहा, वर्तुळ दिलेलं आहे, चौरस आहे, आयत आहे आणि आणखीन वर्तुळ आहे, घड्याळ दिल्यासारखं आहे। तर पर्याय क्रमांक 4, कारण समान भाग हा नियम इथं वापरण्यात आलेला आहे। आता काळा टिंब आहे का ना, जो दिलेला आहे, तर त्याच्यावरून आपल्याला या आकृतीमध्ये निवडायला लागेल काळा टिंब्याच्या स्थानावरून पर्याय क्रमांक काय येतो आपला, पर्याय क्रमांक 3 हा येणार। पुढचा प्रश्न क्रमांक 14, याच्यामध्ये सममिती उभ्या सममिती अक्षाचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे। पहा बरं, याचा पर्याय कुठला येऊ शकतो, तर पर्याय क्रमांक काय येणार, F म्हणजे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 15, बाणांची दिशा, वर्तुळ आणि बाणांची दिशा आहे, तर त्या ह्यानं बघा बरं
कुठल्या ह्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं बाण दर्शवला गेला आहे, तर पर्याय क्रमांक 4मध्ये वेगळ्या पद्धतीनं दर्शवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 याच्यामध्ये पहा, सरळ रेषा आणि वक्र रेषा यावरून विसंगती ठरवायची आहे. तर या ठिकाणी काय ठरेल, वर्तुळ ही विसंगती ठरणार आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 17 पहा. 17मध्ये पहा कुठला येऊ शकतो बाळांनो, तर पर्याय क्रमांक 3 हा येऊ शकतो. तुम्ही देखील उत्तर नोंदवायचे आहेत आणि सोबतच ते उत्तर नोंदवलेले तुम्ही मला कमेंट करायचे आहे. कोणाचे सर्वचे सर्व बरोबर आले, कोणाचे हे झाले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 येतो, कारण दुसऱ्या आकृत्या एकमेकांशी अटॅच आहेत. अधिक चिन्हाचे मुख्य आकृती संदर्भातील स्थान तपासून आपल्याला वेगळा पर्याय निवडायचा आहे. पहा बरं काय येईल इथं, पर्याय क्रमांक 3. प्रश्नाकृती 20. आता या ठिकाणी आकृत्या बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या बाजू ज्या आहेत ते त्या आपल्याला मोजायच्या आहेत. तर त्याच्यावरून विसंगत ठरवायचं आहे. तर 2, 3 आणि 4मध्ये 4 बाजूंनी आकृत्या तयार झाल्यात. पर्याय क्रमांक 1मध्ये मात्र 3 बाजूने त्रिकोण तयार झाला आहे. आता घटक क्रमांक 3 गटात बसणारी आकृती शोधायची या. ठीक आहे, तर बाळांनो लक्षात घ्या, तुम्ही देखील माझ्यासोबत उत्तर मेन्शन करा, नोंदवा आणि कोणाचे सर्वचे सर्व बरोबर आले त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. आता यामध्ये पहा, मुख्य गटातील आकृत्यांचं जे काय आहे तर गुणधर्म अभ्यासायचं आहे आपल्याला. पहा बरं कुठला पर्याय येऊ शकतो याच्यामध्ये, पर्याय क्रमांक 2. आता इथं गटात बसणारी आकृती आपण काय करतोय, निवडतोय, ते लक्षात घ्या. आता मुख्य गटातील सर्व नसणार. आता बघा हे 3 त्रिकोण आहेत दिलेले. मग खालील पर्यायामधील बघा बरं कुठला त्रिकोण असणार आहे, तर कुठल्या ह्याच्यात आहे, पर्याय क्रमांक 3मध्ये आहे, म्हणून 22चं 3 येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23मध्ये बघा, विभाजक रेषाच्या दोन्ही बाजू समोरासमोर काळी टिंब असणाऱ्या आकृत्याचा सराव करायचा आपल्याला या ठिकाणी. पहा बरं कुठली येईल, पर्याय क्रमांक 2 ही येते. त्यानंतर पहा, अर्धा भाग हा छायांकित आहे, अर्धा भाग छायांकित नाही आहे, अशी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर प्रश्न क्रमांक कुठं आहे ती, पर्याय क्रमांक कुठं आहे ती, 3मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25मध्ये पहा, मुख्य गटातील तिन्ही अक्षरे उभी सममिती अक्ष असणारी आहेत. गटातील 4थे अक्षर निवडा, उभी सममिती. ठीक आहे, तर गटामधलं कुठलं अक्षर येईल, मग W हे अक्षर येणार आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 26 याच्यामध्ये पहा, दिलेल्या आकृतीवरनं आपल्याला ती जी गटात बसणारी आकृती आपल्याला काय करायची आहे, निवडायची आहे. तर पर्याय क्रमांक काय येतो, 3 येतो 26मध्ये. 27 पहा, 27मध्ये आकृती थांबवून तुम्ही व्हिडिओ थांबवून तुम्ही प्रश्न हे करू शकता. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 28, समांतर रेषेच्या जोड्या असणाऱ्या अक्षरांचा गट आहे. सोपा प्रश्न आहे आणि असेच सोपे प्रश्न आपल्याला परीक्षेला देखील येणार आहेत. आकृतीतील एकही प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही सराव करायचा आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा, आता 5 बाजू असणारे पंचकोन आहेत. तर मग 5 बाजू असणारी पंचकोन आकृती कुठली आहे, पर्याय क्रमांक 2 ही येणार. प्रश्न क्रमांक 30मध्ये पहा, आकृतीचे काय करण्यात आलेले आहेत, 3 तुकडे करण्यात आलेले आहेत. त्यावरून तुम्ही आकृती सहज निवडू शकता, समान 3 तुकडे. तर कुठली येऊ शकते, पर्याय क्रमांक 2. तुम्ही देखील उत्तर नोंदवा. मी सांगण्याच्या अगोदर आकृत्या पहा, उत्तर नोंदवा, प्रश्न क्रमांक टाका, उत्तर नोंदवा, फक्त कुठला पर्याय बरोबर आला आहे आणि चेक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा. आता बघा, वर्तुळ, अर्धवर्तुळ, तर चौकोन, तर कुठलं येऊ शकतं, पहा बरं, सांगा. पर्याय क्रमांक 2 हा येणार. पुढं कोरे आकृती, गडद आकृती, कोरे वर्तुळ, तर काय येणार पुढं बाळांनो, गडद वर्तुळ किंवा गडद आकृती. पर्याय क्रमांक 2. पुढं प्रश्न क्रमांक 33, डावीकडं बाण आहे तर त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला 180 अंशात उजवीकडं बाण दाखवला आहे. आता वर बाण आहे तर खाली उत्तरेला, तर खाली आता तो दक्षिणेला दाखवला जाणार. पर्याय क्रमांक 2.
पुढचा प्रश्न क्रमांक 34. आता बघा, वर्तुळात काळे टिंब आहे, पुन्हा कोरे वर्तुळ आहे, चौकोनात काळा टिंब आहे, तर कुठलं येणार? तर पर्याय क्रमांक 1 हा येणार. पुढं त्रिकोणाच्या 3 बाजू तर षटकोन 6 बाजू, चौकोन 4 बाजू, तर अष्टकोन 8 बाजू, म्हणजे बाजूंची दुप्पट केलेली आहे इथं. म्हणून आपला पर्याय काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 हा असणार आहे. बघा पर्याय क्रमांक, आता या ठिकाणी काय येतो? त्रिकोण 3 बाजू, चौकोन 4 बाजू, चौकोन 4 बाजू, तर पंचकोन 5 बाजू येणार. तर आपला पर्याय काय येणार? पर्याय क्रमांक 2 हा येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बाणांची दिशा त्यावरून ठरवायला लागणार आहे. पहिला त्रिकोण सरळ आहे, नंतर उलटा आहे, त्यानंतर बाण सरळ आहे, तर कुठला पर्याय येऊ शकतो बाळांनो? पर्याय क्रमांक 1 हा येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 38 पहा. 38मध्ये एक रेषा, त्याला 2 समांतर रेषा दाखवले, एक वर्तुळ, त्याला समांतर असणारी 2 वर्तुळं, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा येतो या 38व्या प्रश्न. प्रश्न क्रमांक 39 पहा. बाहेरून गडद आतून कोरे, बाहेरून कोरे आतून गडद, संबंध शोधा. तर तुम्ही सांगू शकताय या प्रश्नाचं तर काय येऊ शकतं? पर्याय क्रमांक 2 हा येऊ शकतो. प्रश्न 40. यामध्ये अक्षर ई आरशातील उलट अक्षर आहे, अक्षर यफ, तर अक्षर यफ, तर कुठला पर्याय येणार याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 2 हा येणार. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद. आभारी आहे.